संगमनेर नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये एक फार मोठं यश हे संगमनेर सेवा समितीला मिळालेलं आहे आणि हे इतकं मोठं यश आहे की याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढलेली आहे की कशा पद्धतीने आम्ही संगमनेरमध्ये काम करणार आहे. संगमनेर 2.0चा एक जाहीरनामा घेऊन, एक व्हिजन घेऊन आम्ही ही निवडणूक लढलो आणि लोकांनी 70% मतं देऊन एक फार मोठा विश्वास आमच्या संगमनेर सेवा समितीवर दाखवलेला आहे. आणि म्हणूनच या सगळ्या प्रवासामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते हे सहभागी होते. सगळ्यांनी खूप चांगलं काम या निवडणुकीमध्ये केलेलं आहे. मात्र शेवटी जागा स्वीकृतच्या ज्या आहेत त्या 3च असतात आणि त्याच्यामुळं फार मोठी तारेवरची कसरत खऱ्या अर्थाने सगळ्या नेतृत्वाची झाली आणि या सगळ्या प्राप्त परिस्थितीतून आम्ही काही निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत. एक जागा जी आहे ती संघटनेसाठी आम्ही ठेवली. त्याच्यामध्ये सोमेश्वर दिवटे जे शहर अध्यक्ष आहेत, त्यांना पहिलं संधी देण्याचं खरं तर निर्णय झाला. तिथेच निखिलजी पापडेजा जे आहेत ते देखील शहर अध्यक्ष आहे, त्यांनाही संधी देण्याचा निर्णय झाला. निखिलजीच विनंती केली की सोमेश्वर ज्येष्ठ असल्यामुळे त्याला पहिली संधी मिळावी आणि दुसरी मला मिळावी, म्हणून त्या पद्धतीचं नियोजन हे आमच्या अंतर्गत त्याच्यात झालं. त्याचबरोबर दुसरी जागा जी आहे त्याच्यामध्ये जावेद पठाण यांना संधी दिलेली आहे, जे अतिशय धडाडीने पहिल्यापासून संगमनेर सेवा समितीमध्ये कार्यरत आहेत. आणि तिसरी जी जागा होती ती सामाजिक संघटनेमध्ये काम करणाऱ्या, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अशा एका व्यक्तीला द्यावी, अशी एक भावना संगमनेर सेवा समितीच्या सगळ्या नगरसेवकांनी मांडली आणि ती जागा आम्ही रचना मालपानी यांना या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या पद्धतीने या सगळ्या स्वीकृत सदस्यांच्या अर्ज आज या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे. उद्या होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यांच्या निवड जाहीर होतील आणि त्या पद्धतीने भविष्यात ते चांगल्या पद्धतीने काम करतील.